सकल दिव्यांग संघटना अध्यक्ष नांदेड। आम्ही अचानक यायचं कारण म्हणजे 31 मार्च 2026 पूर्वी दिव्यांगांचा राखीव 5% निधी या महानगरपालिकेकडून खर्च नाही झाला। 155 दिव्यांग जे आहेत त्या दिव्यांगांच्या खात्यावर आज उद्या करू उद्या करू म्हणत त्यांनी मार्च घालवला, एप्रिल मे आणि या जून, आज 15 जून आले, परंतु अद्याप माझ्या दिव्यांगांच्या खात्यावर 5% राखीव निधी खर्च नाही झाला। त्याच्या व्यतिरिक्त एवढी मोठी भव्य इमारत आहे महानगरपालिका, एवढी मोठी भव्य इमारत आहे आणि या इमारतीमध्ये खाली तळमजल्यावर जिथं 4 व्हीलरची पार्किंग आहे त्या पार्किंगच्या तिथे एक छोटासा असा डब्बा, एवढीशी अशी जागा दिव्यांगाचा कक्ष म्हणून, विभाग म्हणून तिथं स्थापन करण्यात आले। हे खरंच महानगरपालिकेचं दुर्दैव आणि दिव्यांगाला जन्मतच निसर्गाने एवढा मोठा अन्याय केला आणि प्रशासनाकडून असा अन्याय केला जात आहे। आज त्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी दिव्यांग तिथे गेला असता 4 व्हीलरची तिथं टक्कर लागत आहे, तिथं उभं टाकायला जागा नाही। माझे दिव्यांग 3 चाकी सायकल असेल, 3 पहियाची व्हीलचेअर असेल किंवा 3 चाकी स्कूटीवर येतील, काही माझे ब्लाइंड दिव्यांग आहेत ज्यांना दिसत नाही, त्यांनी तिथे कसं जावं। आणि तिथे गेल्याच्या नंतरही एक कर्मचारी, केवळ तिथे 1 आणि 2 कर्मचाऱ्यांवर आणखी एवढासा विभाग दिलेला आहे। ते कर्मचारी माझ्या दिव्यांगासोबत आरेरावीची भाषा करत आहे, दिव्यांगांना उत्तरे देत नाही, दिव्यांगाची अवेलना वाढवत आहे। असा एक मागणी होती बाबा ते आम्हाला कार्यालय तिथलं बदलून या भव्य दिव्य या महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये दिव्यांगांना सोयीस्कर ये जा करण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या अंदाजित लोकसंख्या जशी 7 ते 8 लाख आहे, त्याच्यामध्ये 15 ते 20 हजार दिव्यांग या महानगरपालिका क्षेत्रात आहेत। त्यानुसार महानगरपालिका कार्यालयामध्ये दिव्यांगासाठी असं स्वतंत्र कार्यालय विभाग असं स्थापन करण्यात यावं आणि तिथे कमीत कमी 5 ते 6 कर्मचारी नेमण्यात यावं, अशी एक आमची मागणी आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जर पाहिलं तर महानगरपालिकेचे जेवढे काही शासकीय गाळे आहेत या गाळ्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण दिले जाते, परंतु दिव्यांगांना गाळा दिला जात नाही। दिव्यांगांना शासन स्तरावरून 200 स्क्वेअर जागा आणि शासकीय गाळे जे आहेत महापालिका अधिकारी, हे गाळे त्यांना स्वयंरोजगारासाठी द्यायसाठी शासन दिले आहे, परंतु महानगरपालिका हद्दीतल्या एकाही दिव्यांगाला 200 स्क्वेअर जागा आणि गाळा दिलेला नाही। याच्या व्यतिरिक्त आम्ही मागणी करत होतो की जेवढे काही पार्किंगचे टेकडे आहेत दिव्यांगांना स्वयंरोजगार उभारणी करण्यासाठी द्यावं, बाजारपेठाची जी काही वसुली असेल त्याच्यासाठी द्यावं, उपाहारगृहासाठी जागा द्यावी, फुटपाथवर बसून कमीत कमी 5% राखीव निधीचा लाभ घेतलेला स्वयंरोजगार उभारण्यासाठी जो दिव्यांगाने लाभ घेतला तो स्वयंरोजगार उभारता यावा, अशी मागणी